कोपर गावातील गावठाण हद्दीतील घरांवर कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला शुक्रवारी आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांपुढे सपशेल शरणागती पत्करावी लागली। आगरी कोळ्यांचे नेते राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कारवाई न करताच माघारी जावे लागले। दरम्यान यापुढे गावठाण विस्तार झाल्याशिवाय सिडकोला प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कोणतीही कारवाई करू दिली जाणार नाही, अशी भूमिका स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याची माहिती राजाराम पाटील यांनी दिली आहे। काल आमचं सकाळीपासून आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि आम्ही पोलीस आयुक्तांना नवी मुंबईचं पत्र देऊन बसलो होतो। आम्ही ठरवलंच होतं की एकाही घराला कुठल्याही घराला हात लावून द्यायचा नाही आणि त्यामध्ये दिवसभर तिथे जे नेतृत्वाने सगळ्यांना प्रबोधन केलं त्याचा परिणाम असा झाला की आर या पार लोक मारायला तयार होती काल आणि लोकांचा तो आवेग बघून सिडकोचे अधिकारी पोलीस अधिकारी सुद्धा स्तब्ध झाले। कारण काल पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना घेराव पडला होता लोकांचा, हजारो लोक होती। काल जर काय चूक केली असती सिडको अधिकाऱ्यांनी तर निश्चितपणे फार मोठी म्हणजे वाईट घटना घडली असती, 84 सारखीच घटना घडली असती हे पोलिसांना कळलं आणि मग अधिकाऱ्यांनी माघार घेतली। आणि आमचं तिथं म्हणणं स्पष्ट होतं की गावठाण अधिकार म्हणून तुम्ही कुठलंही घर तोडायचं नाही, किंबहुना केवळ गव्हाण कोपरत नाही तर 95 गावातल्या कुठल्याही घराला हात लावायचा नाही, हे आमचं म्हणणं तिथे आम्ही मांडलं। हे ढगे नावाचे अधिकारी उगाच उलट सुलट बोलत होते, 7 दिवसात येऊ पुणे 21 दिवसात येऊ। आम्ही कालच लोकांना सांगितलं की याच्या पुढे 2 दिवसांनी प्रत्येक गावात सभा लावायच्या आणि गावठाण हक्क जर मुंबईला मिळालाय तर नवी मुंबईला पण मिळवायचा, हा आमचा कालचा संकल्प आहे। आणि काल सिडकोचं पथक परत गेलेलं आहे, त्यामुळे आमचा विजय झालेला आहे। याच्या पुढे सिडकोच्या अतिक्रमण पथकात कुठल्याही गावात आम्ही पाय ठेवू देणार नाही। पहिला गावठाण विस्तार द्या, मग तुमचं काय ते, नाही तर सिडकोची कामं पण थांबू। सिडको चले जाओ हा कालचा नारा आहे। मागे 1 महिन्याच्या अगोदर असाच प्रकार सिडकोने केला होता आणि त्यावेळी आम्ही सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना सिडकोमध्ये जाऊन भेटलो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत गावठाणांचं सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत सिडको कुठलीही तोडायची कारवाई करणार नाही। आणि प्रसिद्धी माध्यमांनी याला प्रसिद्धी पण दिली होती आणि मध्ये परवा मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की सर्वेक्षण आम्ही करणार, म्हणजे सर्वेक्षण झाल्याशिवाय आता तोडकामाची कारवाई होणार नाही हे शासनाने स्पष्ट केलेलं आहे, म्हणजे सिडको आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये हे ढगे नावाचे सिडकोचे अधिकारी 12 तासाची नोटीस देऊन पोलिसांना घेऊन येतात। हे म्हणजे सिडकोच्या अध्यक्षांना न जुमानणं, मुख्यमंत्र्यांना न जुमानणं, अशा प्रकारचा सिडकोचा अतिक्रमण विभाग आहे। आणि या अतिक्रमण विभागाने अनेक गावांमध्ये जी बांधकामं पाडलेली आहेत ती कायदेशीर नाहीत, म्हणजे कालच्या नोटीसवर सिडकोचा शिक्काच नव्हता, हे पण आम्ही दाखवलं। हे काय प्रकार आहे? आणि या सगळ्यामध्ये माझी भूमिका अशी आहे की आम्ही असं म्हणत नाही, सिडकोचे जे अधिकारी सांगतात की बाबा 2012च्या अगोदरची घरं आम्ही वाचवणार, 2012 2013 विषयच नाही। सिडकोने नवी मुंबईचा विकास करताना सगळ्या आमच्या जमिनी घेतल्या आणि गावठाण विस्तार दिलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही गव्हाण कोपर गाव जे आहे हे मुख्य गाव आहे की ज्या गावांनी स्वतःचा सर्व्हे केलेला आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे, भूमी अभिलेख विभागाने पत्र दिलेले आहे की याचं सर्व्हे करा आणि पनवेल भूमी अभिलेख विभागाने पण ते मान्य केलेलं आहे आणि नगर विकास खात्याने पण पत्र दिलेलं आहे की रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी याचा सर्व्हे करावा गावठाण हक्क म्हणून स्पष्टपणे। आणि मुंबईला गावठाण हक्क मिळवून देण्याचं काम आहे ते गेल्या वर्षी आपणच 5 जानेवारीला सुरू केलं। 12 नोव्हेंबरला तिकडे मोजणी झाली। मुंबईतल्या आगरी कोळी माळी भंडारी कुणबी आणि ईस्ट इंडियन यांना गावठाण अधिकार मिळालेला आहे आणि तोच आम्ही मागतोय। पण सिडकोच्या अधिकाऱ्यांना गावठाण विस्तार कायदा आहे तो महसूल मंत्र्यांनी मान्य करून ते ऐकत नाही। त्याचं कारणच आहे की सदरील जागा जी आजची आहे तो प्लॉट यांना एका बिल्डरला विकायचा आहे आणि पैसे घेऊन हे अधिकारी सुपारी घेऊन हे अधिकारी ही कारवाई करतायत। याच्यामध्ये कायद्याचा काहीही भाग नाही, कायद्याचा कुठलाच भाग नाही। एकदा तुम्ही गावठाण म्हटलं की तुम्हाला कशा अनधिकृत कुठलंच घर अनधिकृत नाही आणि घराणा तर घरपट्टी 2005 आणि 2006 ची आहे आणि घरपट्टी असताना तुम्ही कसं म्हणू शकता ही घरं अलीकडची आहेत? गावठाणामध्ये जर जागा ही गावकऱ्यांची आहे गावठाण हक्कानुसार विस्तारित गावठाणातली तर ते जुनं घर ते दुरुस्त करू शकतात आणि गावठाणातल्या घरांना सीसीओसीचे नियम लावणं चुकीचं आहे। कारण ते गावातली जी पूर्वीपासून हजारो वर्षांची जी गावठाणं आहेत त्या गावठाणाने हे नियम कुठल्याच गावाला भारतातल्या कुठल्याच गावाला हे नियम लागू होऊ शकत नाही। गावातली घरं गावात घेतात, आदिवासीचे पाडे आहेत त्यांची घराची स्टाईल आहे, आगरी कोळ्यांची एक स्टाईल आहे, ज्या स्टाईलने ती घरं आहेत त्यांना सिडकोचे नियम लावणं
आणि ती नियम लावून घरं तोडणं ही लोकांची फसवणूक आहे. आणि या फसवणुकीला न्यायालय, आपले वकील हे सुद्धा उत्तर देऊ शकत नाहीत. याचं उत्तरच असं आहे की जुन्या ज्या वास्तू आहेत, आता शिवाजी महाराजांनी बांधलेला रायगड किल्ला, त्याला तुम्ही शिशीओशीचे नियम लावाल तर तो पाडावा लागेल. साहेब, काल उपोषणाला बसलेल्या स्थानिकांनी काय निर्णय घेतला आहे? त्यावेळी निर्णय असा झाला की आम्ही गावठाणाचीच भूमिका मांडली की हे आमचं गावठाण आहे. प्रल्हाद विष्णू पाटील यांचंच घर वाचवायला आम्ही इथे आलेलो नाही, तर संपूर्ण गावातल्या घरांना आम्ही सुरक्षा द्यायला आलेलो गावठाण हक्क कायद्याने. हा विषय शासनाकडे प्रलंबित आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं अगोदरचं नगरविकासचं पत्र आहे ते काय सांगतंय की गावठाणाचा सर्वे हा जिल्हाधिकाऱ्यांनी करावा, आणि परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सिडको करणार. म्हणजे ज्या सिडकोने ग्रामस्थांना आतापर्यंत फसवल्याचा इतिहास आहे. परवा आपण सिडकोवर जप्ती आणली होती, 11 वाजता जप्ती आणली, त्यांना पैसे चेकवर सही करायला संध्याकाळी 6 वाजले. म्हणजे न्यायालयाचा सुद्धा विश्वास या सिडकोवर राहिलेला नाही. अशा सिडकोकडे आमचा सर्वे देणं म्हणजे चोराच्या हातात एक शेत देणं किंवा कुंपणच शेत खातात असला प्रकार आहे. आणि सिडकोवर मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास म्हणजेच शेतकऱ्यांची फसवणूक आहे, हे स्पष्ट दिसतं. अगोदरच सिडकोचे जे अधिकारी आहेत, ढगे असतील, एस पाटील असतील, यांनी अनेक ठिकाणी अशी कारवाई केलेली आहे. एक घर तोडायला आले आणि 5 घरं तोडलीत, पण प्रकल्पग्रस्तांनी त्याच्या विरुद्ध न्याय मागितलेला नाही. आणि गावामध्ये अनेक घरं, अनेक व्यावसायिक दुकानं सुद्धा सिडकोने अशा प्रकारे तोडलेली आहेत. खरं म्हणजे प्रकल्पग्रस्ताचं कुठलंच घर हे अनधिकृत असूच शकत नाहीत, कारण ते तुम्हाला जागा देणारे लोक आहेत, हे दाते आहेत, किंबहुना तुमचे आईवडील आहेत या नवी मुंबई शहराचे. त्यांना तुम्ही चुकीचं कसं ठरवताय? कसले आर्किटेक्ट आणि कसले प्लॅनर? प्रकल्पग्रस्त अतिक्रमण करून जागेचा व्यावसायिक उपयोग करतो असा आरोप सिडकोकडून केला जातो, याबद्दल काय सांगाल? अजिबात नाही. साधं गणित आहे साहेब, सांगतो बघा. प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाने कधी हा विषय प्रकल्पग्रस्तांच्या समर्थनार्थ मांडला नाही, पण आता तुमच्या माध्यमातून मी मांडतो की सिडको येण्यापूर्वी आमच्याकडे भातशेती होती, मासेमारी होती, जलवाहतूक होती, रेती होती, खडी होती, बागायती होती. हे जे व्यवसाय आहेत हे व्यवसाय शासनाने आणि सिडकोने संपवले. आता 12.5% प्लॉट देणं किंवा शेतीची किंमत देणं म्हणजे पुनर्वसन नाही, तो फक्त मोबदला झाला. आमच्या व्यवसायांचं काय? आता व्यवसाय केलेले असताना लोकांनी व्यवसाय करायचे कुठले? मग लोकांनी सहजच सिडकोने केलेला व्यवसाय पकडला. सिडको आज घरं बांधते, फ्लॅट बांधते, दुकानं बांधते, भाड्याने देते. तोच व्यवसाय जर आमच्या जागेत आम्ही करत असू तर आमचा व्यवसाय अनधिकृत आणि सिडकोचा अधिकृत हा कुठला कायदा? हे चुकीचं आहे, ही लोकांची फसवणूक आहे. म्हणून आम्ही नव्याने मांडणी करतोय की आमच्या घरामध्ये आम्ही एखादं दुकान चालू केलं, अंडी विकायला सुरू केली, कोंबड्या विकायला सुरुवात केली, मटण विकायला सुरुवात केली, मासे विकायला सुरुवात केली. ते चुकीचं कसं काय? जागा आमची आहे, त्या जागेचा काय उपयोग करायचा आम्ही ठरवू, सिडको कोण सांगणार? शेवटी कारवाई ती कालची थांबली का? नेमका प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी काय कालचे एवढे पोलिसांना आम्ही सांगितलं की पोलीस बांधवांनो, तुम्ही ज्यांना सुरक्षा देता हा ढगे अधिकारी हा भ्रष्ट आहे, एस पाटील हा भ्रष्ट अधिकारी आहे आणि हे जातीय दृष्टिकोनातून कारवाई करतात. हे सगळे मराठा अधिकारी आहेत. काल आमचे एक नेते रवी पाटील तिथे शेतकऱ्यांसाठी आडवे पडले जेसीबी खाली, तर त्यांना सुद्धा हा अधिकारी ढगे बोलतोय की हो रवी पाटील, तुमची ती नर्सरी आहे ती बघून घेऊ, ती सोडायची काय, ती ठेवायची काय? अरे एखादा नेता तिथे येतो तर अशा प्रकारे त्याच्यावर आरोप करणं, त्याचा अपमान करणं, हे अधिकार कोणी दिले सिडकोच्या अधिकाऱ्यांना? असं असेल तर सिडकोच्या प्रत्येक अधिकाऱ्याचं चरित्र, त्यांनी केलेला भ्रष्टाचार याच्या पुढे प्रकल्पग्रस्तांना खणून काढावं लागेल, त्यांच्या गावाला जावं लागेल. गावामध्ये हजारो एकरांनी जमिनी घेतल्यात, हे सगळं बाहेर काढावं लागेल. त्याशिवाय हे अधिकारी गप्प बसणार नाही. हे फक्त न्यायालयाची भीती दाखवतात. मी या निमित्ताने न्यायालयात पण सांगतो की आमच्या लोकांनी जर जागा दिल्या सिडको या शहराला, तर आमच्या लोकांना दिलेल्या जमिनी आम्ही केलेला त्याग, या त्याग न्यायालयाला माहित आहे का? न्यायालयाने कधी बाजू मांडले का? एखाद्या न्यायमूर्तीने चौकशी आयोग नेमावा ना की प्रकल्पग्रस्तांनी किती मोठा त्याग केलेला आहे.